आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे शहरातील सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रापैकी एक असलेल्या मार्केट यार्डमध्ये उघडकीस आलेल्या बहुचर्चित फंड स्कॅममध्ये व्यापारी वर्तुळात अक्षरशः खळबळ उडवली आहे। डेली कलेक्शनच्या नावाखाली तब्बल 150 ते 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका मोठ्या आर्थिक जाळ्याचा पर्दाफाश झालाय। या प्रकरणी समीर आखाडे यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बाजार समितीचा माजी सदस्य अनिल देवडे, रोहन देवडे आणि चंद्रशेखर देवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार भाजीपाला विभागातील व्यापाऱ्यांना आरोपींनी एक आकर्षक स्कीम दाखवली। दररोज 500 रुपये फंडांमध्ये टाका आणि त्यावर 2% परतावा मिळवा असे आश्वासन देत अनेकांना जाळ्यात ओढण्यात आलं। 6 वर्षांच्या या योजनेत मोठा नफा मिळेल या आशेने व्यापाऱ्यांनी लाखो कोट्यवधी रुपये गुंतवले। फिर्यादी समीर आखाडे यांनी तब्बल 3,31,44,000 रुपये 2014 ते 2022 दरम्यान गुंतवले। मात्र स्कीम पूर्ण झाल्यानंतरही 1 रुपयाचाही परतावा न मिळाल्याने संशय बळावला। पैसे मागितल्यावर टाळाटाळ कारणांची सरबत्ती करण्यात आली। अखेर फसवणूक उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली आहे। या स्कॅममध्ये सुमारे 100 ते 150 व्यापाऱ्यांनी गुंतवणूक केल्याची माहिती समोर येते। अनेकांकडे व्यवहारांची पावती किंवा कागदपत्रे नसल्याने ते पुढे येण्यास घाबरत होते। त्यामुळे प्रत्यक्ष फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनी केवळ डेली कलेक्शन नव्हे तर डाळींच्या व्यवसायाच्या नावाखाली ही मोठी गुंतवणूक उभी केली आहे। या दुसऱ्या स्कीममध्ये मोठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याने एकूण घोटाळा 150 ते 200 कोटींच्या घरात जाऊ शकतो। फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली। त्यानंतर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।